नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवर. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचे सर्व चांगल्या इच्छा मनोकामना पूर्ण हो, हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. इंग्रजी कॅलेंडरनुसार 1 जानेवारीपासून 2025 हे नवीन वर्ष सुरू होणार आहे. येत्या बुधवारी या नवीन वर्षाला सुरुवात होणार आहे. नवीन वर्ष सुरू व्हायला फक्त एकच दिवस बाकी आहे. असं म्हणतात की नवीन वर्षात काही शुभ गोष्टी घडणार असतील तर त्याआधी काही संकेत मिळतात. तर या संकेताच्या माध्यमातून तुम्हाला येणारं नवीन वर्ष हे कसं जाईल याचा आपल्याला अंदाज हा लावता येतो. त्यानुसार 2025च्या पहिल्या दिवशी जर तुम्हाला हे 7 संकेत दिसले तर तुमच्या घरात वर्षभर अखंड लक्ष्मी नांदेल. वर्षभर आर्थिक भरभराट होऊन तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतील. देवी लक्ष्मीची तुमच्यावरती कृपा राहील. तर असे कोणते 7 संकेत आहेत त्याबद्दलची संपूर्ण माहिती तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ हा कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे माझ्या नवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. तर पहा, या 2025च्या पहिल्याच दिवशी तुमच्या घराच्या बाहेर अंगणात जर गाईचं वासरू दिसलं तर हा एक प्रकारचा शुभ संकेत आहे. असं म्हणतात की यामुळे वर्षभर देवी लक्ष्मीची आपल्यावरती कृपा राहील. यानंतर पुढचा संकेत आहे, नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी मंदिर किंवा कोणाच्या घरातून शंखनाद ऐकू येत असेल तर हा एक शुभ संकेत मानला जातो. याचाच अर्थ असा आहे की येणारा काळ हा आपला चांगला जाणार आहे. यानंतर पुढचा संकेत आहे, जर आपल्याला या नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी जर घरात धार्मिक कार्य, लग्न किंवा एखाद्या पूजेचं आमंत्रण येणं हे शुभ मानलं जातं. असं म्हणतात की यामुळे घरात सुख, शांती, समृद्धी ही कायमची टिकून राहते. त्याचबरोबर 2025च्या पहिल्याच दिवशी जर घराच्या अंगणात एखादा पक्षी घर बांधत असेल तर हा देखील शुभ संकेत मानला जातो. त्यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा ही दूर होते. त्याचबरोबर 2025चा पहिला दिवस बुधवार आहे. या दिवशी हिरव्या रंगाची फळं, कपडे, चारा, पालेभाज्या किंवा इत्यादी वस्तू तुम्ही दान द्या. असं म्हणतात की यामुळे कुंडलीतला बुधग्रह हा स्थिर आणि मजबूत होतो. त्यामुळे गणपती बाप्पांचा आशीर्वाद हा आपल्यावरती कायम राहतो आणि आपल्याला संकट अडचणीतून सामोरं जावं लागत नाही. तसेच नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी गणपती किंवा इष्टदेवाचे दर्शन तुम्ही नक्की करा. त्यामुळे नोकरी व्यवसायात तुम्हाला यश मिळते. जीवनात तुमचा आनंद हा कायम टिकून राहील. तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतील. तर हे जे 7 संकेत आहेत तर ते नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी दिसणं अत्यंत शुभ मानलं जातं. त्याचबरोबर या नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी तुमच्या घरामध्ये एक वस्तू तुम्हाला घेऊन यायची आहे. तर ती तुम्ही कोणती वस्तू आहे तर वर्षभर तुमची आर्थिक भरभराट होईल. कुटुंबाची, पतीची आणि मुलांची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती होईल. वास्तुशास्त्रानुसार वाईट शक्तीला नकारात्मक ऊर्जा आणि चांगल्या शक्तीला सकारात्मक ऊर्जा म्हटलं जातं. तर या ऊर्जेचा प्रभाव घरच्यांच्या व्यक्तिमत्व विकासावरती होत असतो आणि याच वस्तूतून निघणाऱ्या या वस्तूचा ऊर्जेचाही मोठ्या प्रमाणामध्ये प्रभाव पडतो. घरातील नकारात्मक ऊर्जा काढून सकारात्मक ऊर्जा पेरायची असेल तर वास्तुदोष दूर करावे लागतात आणि यासाठीच आपल्याला या नवीन वर्षामध्ये एक वस्तू जी आहे तर ती घरात आणायची आहे. अनेक लोकांच्या घरामध्ये भिंतीवरती शोभेसाठी रंगीबेरंगी चित्रे असतात, पण या चित्रांमध्ये सुद्धा योग्य निवड जर आपण केली तर त्याचा नक्कीच आपल्याला खूप जास्त फायदा होत असतो. जसं की धावत्या घोड्यांची चित्र आपल्या घरामध्ये सतत 7 घोडे जे धावते असतात तर त्यांचे एक चित्र जे असतं किंवा त्यांची एक जी फ्रेम असते तर ती आपल्या घरामध्ये आणायची आहे. घोडा जो असतो तर तो सळसळता उत्साह, चैतन्य आणि प्रचंड ऊर्जेचं प्रतीक मानलं जातो. घोड्याचं चित्र व्यावसायिक प्रगतीला हातभार लावतं. घोड्यांची संख्या जर 7 असेल तर ती अधिक लाभदायक मानली जाते. 7 हा अंक अत्यंत शुभ मानला जातो. 7 या अंकाला प्राकृतिक आणि सार्वभौम महत्व आहे. सूर्याच्या रथाला 7 घोडे असतात. इंद्रधनुष्यात सुद्धा 7 रंग असतात. लग्नात सुद्धा 7 फेरे घेतले जातात. नवरा बायकोचं नातं सुद्धा 7 जन्माचं बांधलं जातं. तर यावरून तुम्हाला
या 7 अंकाचं महत्त्व जे आहे तर ते किती आहे ते नक्कीच कळलं असेल, म्हणून 7 घोड्यांचं छायाचित्र हे सर्वोत्तम मानलं जातं. आता जेव्हा तुम्ही ही फ्रेम तुमच्या घरात आणणार आहात तर ती योग्य दिशेने लावणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. घराची पूर्व दिशा धनप्राप्तीची मानली जाते. धावत्या घोड्यांचे चित्र हे पूर्व दिशेला लावल्यामुळे धनवृद्धीला चालना मिळते. जर घरामध्ये अशा धावत्या घोड्यांचा फोटो असेल तर पहा, आपण सतत त्याच्याकडे पाहत असतो आणि विचार करत असतो, यानुसार आपली कृतीही ठरत असते. म्हणून धावत्या घोड्यांची चित्र आपल्या नेहमी उत्साह, दोष आणि ऊर्जा देत राहते. त्यामुळे आळस झटकून कामाचा वेग हा वाढतो आणि घरामध्ये सुख, शांती, समृद्धी नांदायला सुरुवात होते. जर तुमच्या घरामध्ये पूर्व दिशेला जर हे चित्र लावायला जागा नसेल तर तुमचा घराचा जो मुख्य दरवाजा आहे तर जेव्हा तुम्ही दरवाजामधून आत येता तिथेच समोर तुम्हाला ही फ्रेम लावायची आहे. फक्त हे घोडे तुमच्या घराच्या आतल्या साईडने धावत येत आहेत, या पद्धतीने तुम्हाला ही फ्रेम मात्र लावायची आहे. बाहेरच्या साईडने धावता आहे अशी फ्रेम चुकूनही लावू नका, तर तुमच्या घरातील धनसंपत्ती, लक्ष्मी ही बाहेर जाते असं म्हटलं जातं. त्यामुळे आपल्याला ती फ्रेम जी आहे तर ती तुम्ही तिथे लावणार असाल तर ते जे घोडे आहेत तर ते घरामध्ये धावत येत आहे अशा पद्धतीने लावायची आहे. तर अशा पद्धतीने ही एक वस्तू जी आहे तर ती तुम्हाला अवश्य या नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी खरेदी करून आणायची आहे. तर झालेली सेवा ही मी महाराजांच्या चरणी रुजू करते. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटूया अशाच एखाद्या नवीन व्हिडिओसह, नवीन माहितीसह. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.